Hi, hello, namaste. This is me, Vedanti, a second year BMS student. Today we have a chief guest, Dr. Pandhari Ingre sir, the in charge of Gangai Hospital, completed BMS MD in Dravya Guna and an ongoing PhD, and treated thousands of patients through Ayurveda. So yeah, sir, please speak something to our viewers. नमस्कार. या ठिकाणी ज्या आयुर्वेदाबद्दल जर बोलायचं झालं तर खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आतापर्यंत अननोन आहेत की आणि मिसकन्सेप्शन खूप सारे आहेत. पण आयुर्वेद एक सर्वात प्राचीन शास्त्र आहे आणि आयुर्वेदाचा मूळ उद्देश हा प्रिव्हेन्शन आहे. म्हणजे स्वस्थ स्वस्थ रक्षण विकारशी व्याधी प्रशमन. म्हणजे स्वस्थ व्यक्तीचं स्वास्थ्य टिकवणं ते कशा पद्धतीने आपण टिकवलं जाईल, दिनचर्या, ऋतुचर्या या पद्धतीचा समग्र हे आयुष्याचं शास्त्र आहे. आयुष्य फक्त की जगण्यापुरतं नाही तर आपल्या सृष्टीची उत्पत्तीपासून तर ईच अँड एव्हरी प्राण्यापर्यंत त्यांच्या आरोग्याविषयी माहिती या आयुर्वेद शास्त्रामध्ये दिलेली आहे. आपल्याला जो आयुर्वेद आतापर्यंत माहिती आहे तो फक्त आजीच्या जडीबुट्यापुरता किंवा घरातल्या कोणीतरी झाडेपाल्याचं औषध देतं तो आयुर्वेद नाही. तर आयुर्वेद हा खूप एक शास्त्र आहे जे की सर्वोत्तम आणि या पृथ्वी तलावावर देण मिळालेले शास्त्र आहे. आणि निश्चित आयुर्वेद जर आपण अंगीकारलं तर डिसीज फ्री हेल्दी लाईफ आपण 100% जगू शकतो. हे मी या चॅनलद्वारे आपल्याला सांगू इच्छितो. Thank you sir for the wonderful introduction. So sir, let's begin with the question and answer session. My first question is, what is the difference between Ayurveda and another pathways? आयुर्वेद हे सृष्टी उत्पत्तीच्या पूर्वी जसे की ब्रह्म आदी ज्यांनी सृष्टीची रचना केली त्यांनी हे ज्ञान दक्ष प्रजापतीला दिलं. त्यानंतर इंद्र, अश्विनी कुमार आणि त्यानंतर जे सप्तऋषी होते त्यांनी त्यापैकी भारद्वाजांनी हे ज्ञान इंद्रलोकातवरून पृथ्वी तलावावर आणलं, ते पण मानव कल्याणासाठी. अदर पॅथीज मध्ये आपण बघतो जशी जशी मानवाची उत्क्रांती होत गेली त्या पद्धतीनं ज्या म्हणतात ना की गरज ही शोधाची जननी असते तर त्याच पद्धतीनं अदर पॅथीज डेव्हलप होत गेल्या. परंतु आयुर्वेद ही एक पुरातन आणि संपूर्ण पॅथी आहे. यामध्ये फक्त डिसीजच नाही तर डिसीज का होतो, आपण प्रिव्हेन्शन कसं केलं पाहिजे आणि डिसीज फ्री लाईफ कसं जगून आयुर्वेदाचा मूळ उद्देश धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ प्राप्त करण्यासाठी सांगितलेलं आहे. की धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. मोक्ष म्हणजे आपला जन्म कशासाठी झाला, आपल्याला कुठे जायचंय आणि ह्या सगळ्या पुरुषार्थ प्राप्त करण्यासाठी शरीर एक साधन दिलेले आहे. मन, आत्मा या गोष्टीचा समग्र जो उल्लेख आहे हा आयुर्वेद शास्त्रामध्ये. अदर पॅथीमध्ये जर आपण बघितलं तर अदर पॅथी फक्त बॉडी म्हणूनच उल्लेख त्या ठिकाणी करते, पण आयुर्वेद मन, आत्मा या गोष्टीला सुद्धा मानतो. आणि निश्चितपर्यंत आपलं मानवी उत्क्रांतीचं किंवा मानवाचं जे ध्येय आहे ते कशापर्यंत आपण पोहोचू हा खूप मोठा डिफरन्स बाकी पॅथीमध्ये आणि आयुर्वेद शास्त्रामध्ये. तर आयुर्वेद शास्त्र जर आपण समग्र विचार त्या ठिकाणी जर केला तर निश्चित आपण आपल्या मोक्ष प्राप्तीपर्यंत निश्चित पोहोचू शकतो. आणि डिसीज फ्री लाईफ ज्याला म्हणतो आपण, हॅपी लाईफ, समाधानी लाईफ ज्याला म्हणतो आपण, ते आयुर्वेदानाद्वारे जगू शकतो. बाकी पॅथीजमध्ये कंट्रोल सांगितलंय किंवा एक समग्र असं नाही, म्हणजे काहीच गोष्टीवर प्रकाश त्या ठिकाणी टाकलेला. मग त्यात भरपूर पॅथी असेल, मी कोणत्याही पॅथीला या ठिकाणी सांगणार नाही किंवा नाव ठेवणार नाही या ठिकाणी. परंतु आयुर्वेदिक समग्र पॅथी अशी आहे की त्यामध्ये सगळ्या गोष्टीचा शरीराचा म्हणा किंवा ब्रह्मांडाचा सगळा अभ्यास त्या ठिकाणी दिलेला आहे. थँक्यू सर. द सेकंड क्वेश्चन आहे सर, कॅन्सर सारख्या ज्या डिसीजेस असतात त्याला बाकी पॅथीजमध्ये डिरेक्टली त्याचं ऑपरेट सांगतात, मेनली ऑपरेटर्स सांगतात. तर आयुर्वेदमध्ये आपण विदाउट ऑपरेशन आपण कॅन्सर सारख्या डिसीजेस कसं ट्रीट करू शकतो? तर खरोखर हा क्वेश्चन अतिशय चांगला आहे. यासाठी आपण आयुर्वेद समजून घेणं महत्वाचं आहे. तर आयुर्वेदाचे सिद्धांत असतात. आयुर्वेद हे सिद्धांतावर जसं की त्रिदोष सिद्धांत आहे, पंचमहाभूत सिद्धांत आहे, सामान्य विशेष सिद्धांत आहे, असे भरपूर सारे सिद्धांत दिलेले आणि या सिद्धांतावरच आयुर्वेदाचा बेस आहे. तर आयुर्वेद पंचमहाभूत सिद्धांत आपण जर बघितला किंवा त्रिदोष सिद्धांत जर बघितला, सप्तधातू सिद्धांत जर बघितला तर त्यामध्ये सगळ्यात सोपी डेफिनेशन जी हेल्थची दिलेली, समदोष समअग्नी समधातू मलक क्रिया प्रसन्न आत्म इंद्रिय स्वस्ती इत्यादी. म्हणजे हेल्थी लाईफ ज्याला म्हणून, ज्या ठिकाणी दोषाचं
धातूचं आणि मलांचं साम्यता राहील, म्हणजे त्यांच्यात इम्बॅलन्स राहणार नाही, त्यालाच आपण हेल्दी लाईफ असे म्हणू. परंतु बाकी पॅथीमध्ये जसं की कॅन्सर, आयुर्वेदाने डायरेक्टली कॅन्सर असं कुठेही वर्णन केलेलं नाही, परंतु होणाऱ्या आजही जसं की कोरोना आला होता, याच्यानंतर सुद्धा कोणत्या डिसीज येतील तर त्या ह्या त्रिदोषाचा इम्बॅलन्स ज्या ठिकाणी होतं त्यानुसार व्याधी तयार होतो आणि त्याचं समग्र वर्णन जर आपण ते बॅलन्स दोष केले तर निश्चित स्वरूपात त्या ठिकाणी येतं. मग कॅन्सर असेल किंवा येणाऱ्या युगामध्ये आणखी कोणते तरी आजार जरी आले तर निश्चित आयुर्वेद संहिता ज्या पूर्वी लिहून ठेवलेल्या आहे त्यामध्ये आपण सुश्रुत संहिता जर म्हणलं तर सर्जरीचं खूप चांगलं वर्णन, म्हणजे फादर ऑफ सर्जरी जर म्हणलं तर आपण सुश्रुतकारांना मानतो. त्यांनी सुद्धा अशा काही डिसीज सांगितल्या त्या ठिकाणी आपण सर्जरी सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेली आहे. परंतु निश्चित स्वरूपात जर आपल्याला शरीराची स्थिती कळली, त्या ठिकाणी दोषाची स्थिती कळली, त्यांचं धातूवर झालेलं आक्रमण म्हणजे धातूवर त्यांनी कशा पद्धतीने दूषित केलेले, मला कशा पद्धतीने दूषित झालेले, ह्या जर गोष्टी जर कळाल्या तर निश्चित आयुर्वेदाचं डायग्नोस हे वेगळ्या पद्धतीने राहतं आणि योग्य डायग्नोस करून दोषाची स्थिती बघून आपण कॅन्सर सारख्या आणि इतरही ज्या डिसीज असतील ज्या आपण आता मॉडर्न युगात किंवा आधुनिक युगात ज्याला आपण चॅलेंजिंग आहे त्यांना ट्रीटमेंटच आपण नाही म्हणतो, तर त्या सगळ्या डिसीजवर आयुर्वेदाचा जर आपण अभ्यास केला तर निश्चित त्या ट्रीटमेंट ही दिलेली आहे. आणि कोरोना सारख्या आजारावर सुद्धा वर्णन पूर्वीच्या काळी आपल्या संहिता ग्रंथांमध्ये ज्या व्हायरल डिसीज म्हणजे वायू दूषित होऊन ज्या डिसीज होतात किंवा वॉटरबोर्न ज्या डिसीज होतात त्याचं समग्र वर्णन असं आपल्या संहितामध्ये आलेलं आहे. त्यामुळे निश्चित स्वरूपात अशा ज्या आपण म्हणतो नॉन कम्युनिकेबल डिसीज असेल किंवा कम्युनिकेबल डिसीज असेल किंवा इतरही कॅन्सर सारखे जे आपण म्हणतो की आजारावर ट्रीटमेंटच नाही, तर या सगळ्या आजारावर निश्चित आयुर्वेदामध्ये चांगली ट्रीटमेंट आहे. आणि अतिशय ब्लड कॅन्सर असेल असे रुग्ण आम्ही भरपूर बघितले जे फक्त आयुर्वेदाद्वारे सुद्धा ट्रीट झालेले आपण बघतो. सो सर द थर्ड क्वेश्चन इज, लोकांमध्ये मिसकन्सेप्शन असं आहे की आयुर्वेदाची जी ट्रीटमेंट आहे ही एक फार स्लो प्रोसेस आहे, वेअरॅज बाकीच्या पॅथीज फॉर एक्झाम्पल ॲलोपॅथिकची जी ट्रीटमेंट आहे ही ग्रॅड्युअल म्हणजे ही फास्ट प्रोसेस आहे. सो व्हॉट आर युअर व्ह्यूज ऑन दिस? तर त्यामध्ये कसं असतं की आपल्याला ज्या गोष्टी दिसतात त्यात तितकंच आपलं नॉलेज असतं, म्हणजे ठीक आहे. तर त्यामुळे मी सांगू शकेल की जोपर्यंत आपण तिथपर्यंत पोहोचणार नाही तर कोणत्याही शास्त्राला आपण नाव त्या शास्त्राला आपण त्याच्यावर टीका करणं किंवा हे आपण त्याचं परिपूर्ण जर नॉलेज नसेल तर ते आपण करू शकत नाही. जसं की आयुर्वेदामध्ये अग्निकर्म चिकित्सा आहे, विद्धकर्म चिकित्सा आहे आणि रसकल्प जे आलेले, तर रसकल्प हे मॉडर्न केमिस्ट्री ज्याला म्हणतो, तर हजारो वर्षापूर्वी नागार्जुनाचार्यांनी जे रसकल्प आले हे इट इज अ व्हेरी गुड, म्हणजे ते इमर्जन्सी मेडिसिन मध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. सगळ्यात इमर्जन्सी फास्ट पेन रिलीफ ट्रीटमेंट जर म्हटलं तर आयुर्वेदामध्ये अग्निकर्म आहे, रक्तमोक्षण सारखी ट्रीटमेंट तुम्ही म्हणजे स्कॉर्पियन बाईट जरी असेल तर विदिन अ सेकंद तुम्ही त्या रक्तमोक्षण करून स्कॉर्पियन बाईटचा पेशंट आपण ट्रीट करू शकतो आणि त्याला लगेच आराम त्या ठिकाणी पडतो. असे पेशंट मी स्वतः केलेले आहे. तसेच विद्धकर्माने जर तुम्हाला आपण म्हणतो इमर्जन्सीमध्ये हे खूप सिव्हिअर हेडेक जरी असेल तर विद्धकर्माद्वारे आपण ते ट्रीट करू शकतो. किंवा तुम्हाला एक अपस्मा ज्याला एपिलेप्सी म्हणतो अशा पद्धतीची सुद्धा अग्निकर्म विद्धकर्माने आपण त्या ठिकाणी पेशंट ट्रीट करू शकतो. किंवा क्रोनिक ज्यांना आमात असेल, रोमॅटॉइड असेल, त्यामध्ये जो पेन होतो पेशंटला, थ्रोबिंग पेन असेल, कोणताही पेन असेल तर तो सुद्धा अग्निकर्माद्वारे नंतर रक्तमोक्षणद्वारे लगेच त्या ठिकाणी आराम त्या ठिकाणी पडतो. तसेच जलोकाद्वारे सुद्धा जसं की हर्पीज झोस्टर असेल, हर्पीज झोस्टर यामध्ये सुद्धा जी आपण खूप पेन राहतो आग त्या ठिकाणी होते तर ती सुद्धा जलोकाद्वारे आपण चांगल्या पद्धतीने लगेच त्या ठिकाणी आराम त्या ठिकाणी पडतो. किमोथेरपीच्या पेशंट मध्ये सुद्धा जो पेन असेल तो सुद्धा आयुर्वेद पद्धतीने लगेच सबसाईड होऊन त्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने वर्णन त्या ठिकाणी आलेलं आहे. तर हा जो मिसकन्सेप्शन लोकांचा की आयुर्वेदाने खूप उशिरा आराम पडतो हा पुरेपूर चुकीचा आहे. असे पेशंट भरपूर सारे पेशंट माझ्या युट्यूब चॅनलवर माझे खूप सारे व्हिडिओ आहेत की त्या पेशंट आपण पहिल्या दुसऱ्या दिवशी सुद्धा खूप पेशंट चालवलेले की जे जसे GBH सारखे पेशंट सुद्धा आयुर्वेदाने ट्रीट झालेले आपण बघतो. सो द नेक्स्ट क्वेश्चन इज, आयुर्वेद आणि ॲलोपॅथी कॅन रन हँड बाय हँड? बिलकुल आपण करू शकतो. ऍक्च्युली ज्यावेळेस स्टार्टिंगला आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये मिक्स पॅथी म्हणजे ॲलोपॅथी आणि आयुर्वेद हे सोबत शिकवलं जायचं. आजही निमा संघटना त्याला इंटिग्रेटेड प्रॅक्टिस आपण त्याला म्हणतो. आणि इमर्जन्सीमध्ये खरोखर ॲलोपॅथी ज्या पद्धतीने त्यात इव्हॉल्युशन होत गेला किंवा रिसर्च होत गेला त्या पद्धतीने आयुर्वेदामध्ये त्या पद्धतीने झालेले नाही. तरी इमर्जन्सीमध्ये आपण ॲलोपॅथी
ही खूप चांगली आहे आणि सोबत जर आयुर्वेद त्या सोबत आले तर भरपूर साऱ्या पेशंटला, आता माझ्याकडे सुद्धा मी भरपूर सारे स्ट्रोकचे पेशंट असेल किंवा जॉन्डिसचे पेशंट असेल जे की क्रिटिकल कंडिशन मध्ये माझ्याकडे आले, तर त्यावेळेस मी खरोखर MD मेडिसिन जे माझे मित्र असतील त्यांचं ओपिनियन घेऊन सोबत आम्ही ट्रीटमेंट काही पेशंटला दिली. आणि त्याचं उदाहरण म्हणजे ज्या पेशंटला ट्रीट व्हायला तुम्हाला 4 ते 6 महिने लागायचे, तो पेशंट विदिन 1 मंथ आम्ही चांगला ट्रीट करून तो स्वतःचं आयुष्य आता जगतोय. तर खरोखर मी सुद्धा इंट्रिगेशनचं पुरस्कर्ता आहे की ज्या ठिकाणी इमर्जन्सी ठिकाणी लागेल. आणि कोणतंही शास्त्र असो, नॉलेज हे खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, आपण आयुर्वेद आणि ॲलोपॅथी असा भेद न करता आपण त्या पद्धतीने जर त्याची जोड घालून जर आपण समोर आणलं तर निश्चित स्वरूपात त्याचे जे मिरॅक्युलस रिझल्ट आपल्याला त्या ठिकाणी सापडू शकतात. आणि दोन्हीचं नॉलेज असणं हे खूप चांगलं आहे. आणि काही राज्यामध्ये ही मिक्सोपॅथी आहे. ओके सर, द नेक्स्ट क्वेश्चन इज सर, डायबिटीस म्हणजेच प्रमेह ॲलोपॅथीमध्ये डायबिटीसला क्युअर नाहीये, बट आयुर्वेदामध्ये इज इट क्युअरेबल? येस. तर आयुर्वेदानं मी अगोदरच सांगितलं की हा कन्सेप्ट थोडा वेगळा आहे. आयुर्वेदात फक्त आपण काय म्हणतो, मॉडर्न सायन्सनुसार रक्तातील शुगर जर वाढली तर त्याला आपण डायबिटीस म्हणतो. ठीक आहे, तर त्याचे प्रकार सुद्धा दिलेले आहे. परंतु आयुर्वेदाने खूप समग्र असं वर्णन त्या ठिकाणी केलं. प्रमेह नावाचा आजार त्या ठिकाणी दिला आणि 20 प्रकारचे प्रमेह त्या ठिकाणी सांगितलेले. त्यातला मधुमेह हा एक छोटासा पार्ट त्या ठिकाणी सांगितला. परंतु आयुर्वेदाने पूर्ण मूत्र व स्रोत, ज्या की मध्ये युरिनरी ट्रॅक्ट सिस्टीम पूर्ण इन्व्हॉल्व करून ज्या ठिकाणी मूत्राची उत्पत्ती होते आणि शुगरचं म्हणजे जठराग्नीचं वर्णन सुद्धा त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि समग्र वर्णन प्रमेयाचं दिल्यानंतर आयुर्वेदाचा जो आपण प्रमेय म्हणतो तो खूप व्हास्ट आहे. त्यामध्ये सगळ्या डिसीज येऊ शकतात आणि त्याबद्दल जो डायबिटीज खूप छोटा टॉपिक पडतो. परंतु ॲलोपॅथीमध्ये कंट्रोल आहे डायबिटीजवर, इरॅडिकेशन त्या ठिकाणी नाहीये. परंतु आयुर्वेदानुसार जर आपण, मी अगोदर सांगितलं, समदोष आणि समधातू मलक्रिया, निश्चित स्वरूपात जर आपण दोषाची स्थिती बघितली आणि दोष जर कंट्रोलमध्ये आणले तर डायबिटीज रिव्हर्स होतो आणि चांगल्या पद्धतीनं होतो. आणि कसल्याही प्रकारचे साईड इफेक्ट त्याला होत नाही किंवा टॅबलेटवर त्याला डिपेंडंट त्या ठिकाणी राहावं लागत नाही. पण त्यासाठी भरपूर प्रकारच्या त्या ठिकाणी भरपूर गोष्टी त्या ठिकाणी असतात. जसं की तुमची प्रकृती कोणती आहे, तुमचं एज काय आहे, या सगळ्या गोष्टीचं, तुमची दोषाची स्थिती कशी आहे, आणि यानुसार तुम्ही आपण लाईन ऑफ ट्रीटमेंट करून नंतर त्या सोबत आयुर्वेदाने जी ऋतुचर्या, दिनचर्या, आहार विहार सांगितले ते जर आपण व्यवस्थित फॉलो केले तर निश्चित डायबिटीज जो आपण मॉडर्ननुसार म्हणतो तर निश्चित रिव्हर्स होऊ शकतो. HbA1c सुद्धा कमी होऊन ते सुद्धा रिव्हर्स त्या ठिकाणी होताना दिसतं. आणि नंबर ऑफ पेशंट असे आहेत की जे आज डायबिटीज फ्री लाईफ आयुर्वेदाद्वारे जगू शकतात. द नेक्स्ट क्वेश्चन इज सर, एव्हियनलाही ॲलोपॅथीमध्ये डिरेक्ट ऑपरेट सांगता आणि आपल्याकडे दुसरं आपण काय करू शकतो विदाउट ऑपरेशन फॉर एव्हियन ऑर एनी स्पाइन डिसऑर्डर्स? तर स्पाइन डिसऑर्डर जर आपण म्हटलं तर ऍक्च्युअली स्पाइन डिसऑर्डर पूर्ण आपण जो म्हणतो पाठीचा कणा, तर खरोखर आपलं शरीराची पोश्चर जर चांगलं असेल तर सगळ्याच ज्या शरीराच्या ऍक्टिव्हिटी हे खूप चांगल्या राहतात. आणि नाऊ डेज म्हणजे कोरोनानंतर मी खास एव्हियनवरच काम करतो आणि स्पाइन डिसीजवर काम करतो. तर निश्चित स्वरूपात जे IT सेक्टरमध्ये काम करणारे किंवा जॉब वर्कर्स आहे त्यांच्यामध्ये दिवसभर बसायचं प्रमाण वाढलं, नंतर व्यायामाचा अभाव झाला आणि त्यामध्ये स्पाईनचे आजार आता खूप दिसायला लागले. आणि इव्हन पहिले ओल्ड एज पीपलमध्ये दिसायचे, तर ऍक्च्युली आता कॉलेज गोईंग स्टुडंट पासून तर शाळेतील मुलांमध्ये सुद्धा आता माझ्याकडे 10th क्लासचीच मुलगी आली होती, तिला खूप सिव्हिअर हेडॅक आणि व्हर्टायगो होता, तिला सर्वायकलचा प्रॉब्लेम होता. तर हे प्रॉब्लेम त्या ठिकाणी आपण दिसतो, जसं आपण मोबाईल वापरताना आपली पोझिशन राहते सर्वायकलला. तर यामध्ये निश्चित स्वरूपात आयुर्वेदाने खूप चांगली ट्रीटमेंट त्या ठिकाणी दिलेली आहे आणि कुठल्याच प्रकारचं ऑपरेशन करायची त्या ठिकाणी गरज पडत नाही. मुळात आयुर्वेद कॉज काय, कशामुळे झालं, जसं की वात याला खूप महत्वाचं कारण ठरतो की वातामुळे वृक्षता शरीराची वाढते आणि जी फ्लेक्झिबिलिटी ती कमी होते आणि त्याचा ताण हा नर्वस सिस्टीमवर पडतो आणि त्यातून हे सगळे स्पाईनचे आजार वगैरे दिसतात. आपण ज्यावेळेस MRI करतो त्यामुळे डिस्बर्ज, हर्निएशन हे भरपूर सारे टर्म्स त्या ठिकाणी येतात. पण आयुर्वेदाने खूप सिंपल पद्धतीने त्याचं वर्णन आलेलं आहे आणि अतिशय विदाऊट सर्जरी आपण त्या ठिकाणी ट्रीट करतो. असे नंबर ऑफ पेशंट माझ्याकडून मी जे की त्यांना सर्जरी सांगितली असेल त्यांना सुद्धा आपण व्यवस्थितरित्या त्यांचे एक्सरसाइज, व्यायाम, त्यांचा आहार आणि आपली आयुर्वेदिक पंचकर्म आणि न्यूरोथेरपीद्वारे खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट त्या ठिकाणी येताना दिसतात. घरापर्यंत पोहोचला पाहिजे. जास्तीत जास्त खर्च आपला जो होतो हा आरोग्यावर होतो आणि आयुर्वेद प्रिव्हेन्शन सांगतं. मग आपण जर प्रिव्हेन्शनकडे जर येत गेलो तर निश्चित स्वरूपात
आयुर्वेद घराघरात पोहोचलं तर तुमचा जो कास्ट आहे हेल्थवरचा तो कमी होईल आणि निश्चित चांगलं आयुष्य आपण जगू. आणि जे आपल्या धर्मानुसार सांगितलंय की मोक्षप्राप्ती, धर्म अर्थ काम आणि हे 4 पुरुषार्थ हे निश्चित प्राप्त करू आणि आपलं आयुष्य चांगलं जगू, समाधानी जगू, सुखी जगू. सो थँक्यू सर तुमचा अनमोल वेळ देण्यासाठी. आजचा हा जो सेशन आहे हा प्रत्येक लोकांसाठी फार हेल्पफुल असणार आहे. डू मोर एपिसोड्स विथ हिम. सो या डू कमेंट द क्वेश्चन्स यू वुड लाईक टू आस्क तर हिम. ही आयुर्वेदाची जी लोक चळवळ आहे यामध्ये सहभागी व्हा आणि निश्चित तुमचं आरोग्य जपा, आनंदी राहा, हॅपी राहा. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू.